1991 नुसार तो GR होता ना, तो रद्द कसा होऊ शकतो? त्याला तुम्ही म्हणजे काळानुसार म्हणजे रद्दबातल कसं करू शकतात तुम्ही? आणि तो जर रद्द झाला आहे तर मग स्वातंत्र्य सैनिक तुम्हाला मान्य नाहीत का? स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना तुम्ही जवळजवळ 5000 स्वातंत्र्य सैनिक पाल्य तुम्ही नोकरीवरून कमी करताय, याला कारण काय? 28 ऑगस्टला जो GR काढला तो कोणत्या सबब देऊन काढला आहे? तुम्ही नीट वाचन केलं नाही का सह्या करताना? आणि आता समजा तो रद्द करायचा असला तर 9 वाजता न निर्णय घेता न बैठक बसवता करतील का? ते आपलं मंजूर करतील का? रद्द करतील का? त्याच्याकरता किंवा आमच्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मागण्या पूर्ण व्हायलाच पाहिजे आणि त्या करायलाच पाहिजे असा एक निर्णय आमचा आहे. आणि 2022ला आमचे स्वातंत्र्य सैनिक त्यावेळेस बसलेले होते सगळे. त्यांनी बरेचसे बैठका झाल्या, मिटिंग झाल्या, मुंबईला गेले, बोलणं झालं सगळं याच्यावर. आणि 2-4 महिन्याची मुदत देऊन करतो असं सांगितलं. आणि आता 2-3 वर्ष झाले तरी त्या निर्णयाचं काहीच यांनी केलेलं नाही. त्या संदर्भात म्हणून म्हटलं आता निवेदन देऊन काही उपयोग नाही. अन्न पाणी त्याग हा एकच आता उपाय उरलेला आहे. त्याच्याकरता मी बसले आहे उपोषणला. आज तुम्ही एवढं करून सुद्धा तुमच्या मागण्या जर त्यांनी पूर्ण नाही केल्या, आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामच्या दिवशी तर मुख्यमंत्री येत आहेत, त्यांचं आगमन आहे, त्यांच्या हाताने तर ध्वजारोहण होतं आहे. त्यांना तुम्ही काय निवेदन देणार? तुमच्या मागणीबद्दल तुम्ही त्यांना काय बोलणार? निवेदन आमचं हेच आहे, जे आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी मागण्या केलेल्या आहेत, याच्या आधीही याच्यानंतरही जे करतील त्या मागण्या पूर्ण होत. नामनिर्देशन पत्र जे रद्द केलेलं आहे ते पुन्हा चालू करावे. आणि ज्यांना काढून टाकलेलं आहे त्यांना कामावर तर घ्यायलाच पाहिजे, घ्यायचंच आहे. हा एक पक्का ठाम निर्णय आहे. आणि जरी त्यांनी आता मान्य नाही केलं तर हे आंदोलन बंद नाही होणार दादा, हे चालूच राहील. हे मुख्य मागणी ही आहे, शासनानं सैनिकांचे 5000 मुलं नोकरी लावली होते, जिथे नोकरी 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष झाले, अशा लोकांना काढून टाकले परवा. सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे. आणि असा प्रकार मला वाटतं जगात कुठं घडला नसेल, असा क्रूर प्रकार या सरकारने केले. त्या 5000 लोकांना अगोदर घ्यायचं, जे उर्वरित 3000 लोक आहेत सैनिकांचे मुलं, त्यांना घ्यानंतर. ही घटना अतिशय वाईट आहे. तर विनंती सरकारला ही तेव्हा त्याने हे दुरुस्त करावं आणि या 5000 लोकांना अगोदर घेऊन आणखी 3000 जे मुलं आहेत सैनिकाचे त्यांना नंतर घ्यावं. पण निश्चित घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. तुम्ही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ताईला पाठिंबा देण्यासाठी कुठून आलात? उमर येऊन आलो धाराशिव.